गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 हा हिंदू देवस्थानांना भूमिहीन व निराधार करणारा कायदा असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबत विभागीय आयुक्त पुणे तसेच तहसीलदार विटा यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले की महाराष्ट्रात गेल्या सुमारे 2000 वर्षांच्या इतिहासात शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, यादव, विजयनगर साम्राज्य, आदिलशाही, मराठे, इंग्रज राजवट तसेच स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने देवस्थान इनाम जमिनी खालसा केलेल्या नाहीत. मात्र आता हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारच्या काळात देवस्थान इनाम निर्मूलन कायदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. खानापूर तालुक्यात 11व्या शतकात कलचुरी राजवट अस्तित्वात होती. त्यावेळी भाळवणे येथील देवस्थानला इसवी सन 1170 तर भिवघाट येथील देवस्थानला इसवी सन 1173 इनाम जमिनी दिल्याचे शिलालेख उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच सांगली जिल्ह्यातील औंध, सांगली, जत, मिरज व कुरुंदवाड संस्थानांनी अनेक गावातील देवस्थानांना जमिनी इनाम स्वरूपात दिलेल्या होत्या. विटा शहर काही काळ औंध संस्थानच्या पंतप्रतिनिधी घराण्याची राजधानी होते. त्या काळात खानापूर, कडेगाव व पलूस तालुक्यातील अनेक गावामध्ये श्री त्र्यंबकेश्वर, श्री सीतारामचंद्र, श्री म्हसवड सिद्धदेव, श्री रेवण सिद्धदेव, श्री यमाई देवी, श्री केदारेश्वर महादेव व श्री भवानी देवी या देवस्थानांच्या व्यवस्थेसाठी जमिनी इनाम देण्यात आल्या होत्या. या जमिनींच्या उत्पन्नातून पुजारी व गुरव यांनी देवसेवा करण्याची परंपरा आजही सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलंय. मुळीक पुढे म्हणाले की पाटील, कुलकर्णी, परगणा व हलके नोकर यासारखी वतने कालबाह्य झाल्यामुळे त्यांच्या वतन जमिनी खालसा करण्याचे कायदे झाले. मात्र देवस्थान इनाम जमिनींना कोणत्याही राजवटीत हात लावण्यात आला नव्हता. इंग्रजांनीही इनाम कमिशन नेमून या जमिनींची नोंद ॲलिनेशन रजिस्टरमध्ये करून इनाम कायम ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात कोणत्याही सरकारने देवस्थान इनाम खालसा केले नाही. त्यामुळे प्रस्तावित कायदा हा हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला असल्याचा आरोप करत हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे. खानापूर तालुक्यात ज्या गावं आहेत त्या गावाची साधारण अशी रचना होती की त्यामध्ये गाव ग्रामदैवत असायचं आणि देवाला देवस्थान इनामला जमिनी दिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक गावातल्या मारुती देवाला जमीन आहे, ती जमीन गुरुवाला दिलेली आहे. जमिनी कोणत्याही राजा संस्थानिकाने इनाम दिलेल्या आहेत. त्या देवस्थान जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पुजारी गुरव यांनी देवाची सेवा करावी अशी संकल्पना पूर्वीपासून आहे. आता आपल्या खानापूर तालुक्यामध्ये 11व्या शतकातला कलचुरी राजवटीतला भाळवणी इथला शिलालेख अस्तित्वात आहे. तो 1170 सालचा आहे आणि भिवघाटवरचा देवस्थानच्या संदर्भात शिलालेख आहे तो 1173चा आहे. त्यामध्ये या त्या तिथल्या स्थानिक देवासाठी जे देव होते त्यासाठी जमीन दान दिल्याच्या शिलालेखामध्ये नोंदी घेतलेल्या आहेत. आपल्या सांगली जिल्ह्यात औंध, सांगली, जत, मिरज, कुरुंदवाड अशी संस्थान होती. आपला हा खानापूर तालुक्याचा भाग हा औंध संस्थानमध्ये बरीच गावं त्यामध्ये होती आणि ह्या औंध संस्थांना किंवा अन्य संस्थानांनी सुद्धा बऱ्याच जमिनी ह्या देवस्थानासाठी दिलेल्या आहेत. आपल्या तालुक्यात बघायचं झालं तर खानापूर तालुका, कडेगाव तालुका, पलूस तालुक्यातली जी गावं औंध संस्थानामध्ये होती त्यांनी त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव, रेवण सिद्ध, यमाई देवी, केदारेश्वर, भवानी देवी या देवस्थानच्या व्यवस्थेकरता बऱ्याच जमिनी दान दिलेल्या आहेत. आता त्या जमिनी ज्या दिल्या गेल्या त्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये एक इनाम कमिशन नेमलं गेलं आणि त्या इनाम कमिशननं वहिवाटदारांचे जबाब, देवस्थानचे, गावच्या लोकांचे जबाब घेऊन त्यामध्ये त्या जमिनी ह्या देवस्थानच्या जमिनी आहेत अशा एक ॲलिनेशन रजिस्टर म्हणजे हस्तांतर रजिस्टर जे तयार झालं त्या रजिस्टरमध्ये त्या पद्धतीच्या नोंदी
घेतलेल्या आहेत त्या आणि पुन्हा त्या देवस्थान इनाम वर्ग 3 असा त्याला दर्जा दिलेला आहे की जे अहस्तांतरण आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पूर्वी गावामध्ये पाटील वतन असायचं, कुलकर्णी वतन, परगणा वतन, हलके नोकर वतन, जे जे लोक काम करत होती त्या लोकांच्यासाठी हलके नोकर वतन होती. ही सगळी वतनं स्वातंत्र्यानंतर कालबाह्य झाली. म्हणजे पाटील हे सरकारी काम झालं, कुलकर्ण्याचं काम तलाट्याकडे गेलं आणि काही कामं हलक्या नोकराची होती ती शासकीय पद्धतीनं केली जायला लागली. त्यामुळे ती वतन संपली आणि वतन संपल्यामुळे त्या वतनाचे सगळे ॲबॉलिशन ऍक्ट म्हणजे रद्द करण्याचे कायदे झाले. परंतु देवस्थान वतनाचा संदर्भामध्ये कुठंही कायदा केलेला नव्हता. ज्या जमिनी देवस्थानच्या आहेत त्या जमिनी देवस्थानलाच राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याच पद्धतीनं शासनाचे परिपत्रक आहेत किंवा ह्या ज्यांनी काय चुकीच्या पद्धतीनं हस्तांतर केलं असेल 2010 साली, 2013, 2018 साली परिपत्रक काढून त्या जमिनी ताब्यात घेण्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई शासनाने केलेली आहे. आता अलीकडं या सरकारनं जी 2000 वर्षात कधी झालं नाही अशा पद्धतीचं कृत्य केल्याचं सुरुवात केलेली आहे आणि हा महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 अशा पद्धतीचा हा कायदा अस्तित्वात आणलेला आहे. त्याच्यामध्ये 5 जून 2026 पर्यंत विभागीय आयुक्ताकडे ह्या संदर्भामध्ये तक्रारी नोंदवायची आहे. आमची त्यामधली भूमिका अशी आहे की ज्या गावातल्या देवाला ज्या जमिनी ज्या पूर्वीच्या राजवटीने दिलेल्या आहेत त्या आतापर्यंत स्वातंत्र्याच्या 80 वर्ष झाली त्या कायम राहिलेत, अशाच पुढे राहाव्यात आणि त्याच्या माध्यमातनं काय उत्पन्न असेल त्या उत्पन्नातनं त्या देवस्थानची सेवा घडावी, त्या लोकांनी करावी अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यामुळे देवस्थान इनाम ही राहिली पाहिजे, देव आहे तिथं देवस्थान इनाम राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. आम्ही त्या पद्धतीनं हरकत विभागीय आयुक्तांच्याकडं आता नोंदवलेली आहे आणि तो कायदा रद्द म्हणजे हा प्रारूप अधिनियम मंजूर होणे अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.